नमस्कार. मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी. तिळगुळाची पोळी म्हटलं की ती अशी खुसखुशीत झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ती तोडतो किंवा तुकडा मोडतो त्यावेळेस अशा पद्धतीने मोडली गेली पाहिजे. परफेक्ट अशी पोळी आपली तयार झालेली आहे. तर पोळी करण्यासाठी सगळ्यात पहिलं सारण लागतं. तर सारण इथं आपण बनवतोय तीळ आणि शेंगदाण्यांपासून. गॅसवर कढई ठेवून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवरती 1 वाटी इथं मी अनपॉलिश किंवा गावरान तीळ घेतलेले आहे. शक्यतो तुम्हाला जर भेटले तर गावरान तीळच घ्या, कारण का गावरान तिळालाच चव असते. आणि मीडियम फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनिटांसाठी आपण हे तीळ भाजून घ्यायचे. थोडासा हलकासा वास यायला लागला भाजलेला तिळाचा की आपण गॅस बंद करून घ्यायचा. तर इथं अशा पद्धतीने हे तीळ मस्त मी भाजून आता थंड करत ठेवते एका प्लेटमध्ये. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवतच त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक 7 ते 8 इथं बदाम घेतलेत. बदाम हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप करू शकता. एकदम मीडियम फ्लेमवरती आतपर्यंत छान खरपूस असे भाजले जातील असे हे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना बिलकुल घाई करायची नाही आहे. तुम्ही हवं तर तिळाचं प्रमाण कमी आणि शेंगदाण्याचं प्रमाण जास्तीचंसुद्धा वापरू शकता, पण इथं मी तिळाचं प्रमाण आज जास्त घेतलेलं आहे. आणि हे जे शेंगदाणे आणि तीळ आहेत आपण संपूर्ण थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याची पूड करून घ्यायची. शक्यतो खूप जाडसर पूड न करता थोडीशी बारीक अशी पूड करून घ्या. त्यानंतर आता ह्यामध्ये मी गूळ टाकून घेते आहे. ते इथं मी गूळ चिरून घेतलेला आहे. शक्यतो गूळ हा बारीक असा चिरून घ्या. इथं मी गुळाचं प्रमाण 1 वाटी तिळासाठी 1.5 वाटी असं घेतलेलं आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्तीचं करू शकता. आणि ह्याची मिक्सरमधनं आपण बारीक अशी पूड करून घ्यायची. तर तुम्ही ते बघू शकता इथं हे सारण खूप जास्त चिकट न होता आणि खूप जास्त मोकळं न होता एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तूपसुद्धा घातलं होतं. आता ह्याचं आवरण किंवा कणिक मळताना 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेऊन हे पीठ मी अर्धा तास मुरवत ठेवलं होतं. आणि छोटासा असा कणकेचा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित तो मळून ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची. जितकं आपण कणिक घेतलं आहे त्याच प्रमाणात आपण सारणसुद्धा ह्यामध्ये भरून घ्यायचं. हे जे सारण आहे आपण महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये किंवा वरसुद्धा ठेवू शकतो, बिलकुल ते खराब वगैरे होत नाही. ह्यामध्ये फक्त मी मीठ घेतलेलं आहे थोडंसं. तुम्ही हवं तर वेलची पावडर किंवा जायफळची पावडरसुद्धा वापरू शकता. इथं आपण पोळी लाटेपर्यंत तवा एकदम मीडियम फ्लेमवरती गरम करत ठेवायचा आणि व्यवस्थित हे सारण आपण ह्या पिठाच्या कणकेमध्ये भरून घ्यायचं. वरून एकदम चांगलं सील करून घ्यायचं, कारण का जर हे सारण बाहेर आलं तर ती पोळी संपूर्ण तव्याला चिकटते आणि पटकन करपते. आणि एकदम हलक्या हाताने अशी ही पोळी आपण लाटून घ्यायची. जेव्हा आपण हलक्या हाताने पोळी लाटतो ते जे आतलं सारण आहे किंवा मिश्रण आहे अगदी कडेपर्यंत छान पसरलं जातं. त्यानंतर तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं एकदम मीडियम किंवा बारीकच ठेवायची आहे. बिलकुल मोठ्या गॅसवरती पोळी शेकायची नाही आहे. आणि एका बाजूनी छान ती शेकली गेली की दुसऱ्या बाजूनसुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन्हीही बाजूनी छान खरपूस अशी ही पोळी आपण शेकून घ्यायची. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त अशी टम्म ही पोळी फुललेली आहे आणि छान दोन्हीही बाजूनी खरपूस अशी पोळी मी भाजून घेतली आहे.
आणि अशा पद्धतीने जाळीवरती ही पोळी आपण काढून घ्यायची, म्हणजे ती ओलसर किंवा चिकट किंवा ती चिकटणार नाही प्लेटला. आणि अगदी ह्याच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या. फक्त पोळी करताना एक टिप लक्षात घ्यायची की प्रत्येक पोळी बनवून झाल्याच्या नंतर ओल्या कपड्याने आपण तवा हलकासा पुसून घ्यायचा, म्हणजे अगदी ह्या पद्धतीने मस्त खुसखुशीत आणि छान तोडले की त्याचे तुकडे मोडतील अशा पद्धतीची पोळी आपली तयार होती. ही पोळी आपण 10 ते 15 दिवससुद्धा बाहेर ठेवून खाऊ शकतो. आणि तुम्हाला जर आजची गुळपोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर, लाईक करा. थँक्यू.